दिल्लीमध्ये आज भाजप लोकसभा उमेदवारांच्या तिसऱ्या यादीसंदर्भात चर्चा करणार। कोर कमिटीची बैठकीमध्ये उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यातल्या उमेदवारांची यादी अंतिम करण्याबाबत चर्चा। बिहारमधल्या लोकसभा जागा वाटपाच्या चर्चेसाठी नितीश कुमार आज दिल्लीत जाणार आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करतील। इंडिया आघाडीमध्ये ही जागा वाटपासंदर्भात आज चर्चेची शक्यता। जागा वाटपाबाबत तेजस्वी यादव काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीत चर्चा करणार असल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये रॅली करणार। संध्याकाळी तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये 4 किलोमीटर लांब मोदींचा रोड शो। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांचे फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई। कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष। निवडणूक रोख्यांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला वगळून 22-16-10 असा फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास 20-15-9-4 चा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याची माहिती। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। मतदारसंघामध्ये 5 सभा घेणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची 21 मार्चला मिरजेत सभा। ठाकरे गटाला सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा। ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी। प्रचारासाठी उद्धव ठाकरे करणार सांगलीचा दौरा। विजय शिवतारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार। या भेटीदरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवतारे आपली भूमिका स्पष्ट करू शकतात। इंडिया आघाडीच्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी पार्क परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। उद्धव ठाकरेंची उपस्थिती। राहुल गांधींकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। प्रियंक गांधीही उपस्थित। महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं तुरुंगात जाण्याच्या भीतीनं भाजपत प्रवेश केला। राहुल गांधींचं वक्तव्य, तर भाजप प्रवेशापूर्वी संबंधित नेता आपली आई सोनिया गांधींसमोर रडला होता। राहुल गांधींचा दावा। राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआयमध्ये। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। इथला एक नेता सोडून गेला, त्याच्या आधी ते सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते आणि रडले होते। त्यापूर्वी ते आपल्याकडे आले आणि म्हणाले की भाजपचे लोक आपल्याला त्रास देतात। त्यांनी लढण्याऐवजी पक्ष सोडून दिला। खरगेंचा अशोक चव्हाणांवरती हल्लाबोल। भाजप एक फुगा आहे आणि या फुग्यामध्ये आम्हीच हवा भरली आहे। उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल। इंडिया आघाडीच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा भाजपवरती निशाणा। अबकी बार भाजप तडीपार, ठाकरेंची घोषणा। ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जण बसलेत। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। इंडिया आघाडीच्या सभेला काळा दिवस म्हणून टीका करू नका। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाडांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत। गायकवाड यांचा शिंदेंना टोला। ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो असं म्हणायला लाज वाटते। मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणखी किती लाचार होणार। शिवतीर्थावरच्या सभेवरनं बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडलाय। आम्हाला लाज वाटते की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहात। प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। शिवाजी पार्कची सभा पाहताना बाळासाहेबांच्या डोळ्यातही अश्रू आले असतील। बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हयात काँग्रेससोबत संघर्ष करण्यात घालवली, पण उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत बसले। राम कदमांची टीका। देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही, ही खोटी गॅरंटी आहे। शरद पवारांचा हल्लाबोल। लालू प्रसाद यादव आजही पंतप्रधान मोदींविरोधात लढण्यास तयार। आम्ही घाबरत नाही, आम्ही लढू। तेजस्वी यादव यांचा निशाणा। ईव्हीएम मशीन चोर असून जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईव्हीएम मशीन नसेल। माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचा शिवाजी पार्कातनं घणाघात। इंडिया झुकेगा नहीं, इंडिया रुकेगा नहीं। शिवाजी पार्कमधल्या सभेतनं माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचाही एल्गार। मुख्यमंत्र्यांनी काळा दिवस म्हणणं लोकशाहीसाठी घातक। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। तर आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, थोरात यांचा दावा।
जुलमी लोकांच्या हातातनं लोकशाहीची मुक्तता करणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. सरकारकडनं देश विकण्याचं काम सुरू आहे, वडेट्टीवारांचा आरोप. आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण सभेला गेलो नाही. पाठीचा त्रास वाढल्यामुळे आपण घरीच आराम केला. नाराजीचा संबंध नाही. संजय निरुपम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. सोबत लढू किंवा वेगवेगळे लढू, पण लढायला हवं. प्रकाश आंबेडकरांचं शिवाजी पार्कमधल्या सभेतनं इंडिया आघाडीच्या नेत्यांना आव्हान. महाविकास आघाडीकडनं वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न. आरपीआय नेते रामदास आठवलेंची टीका. वंचितनं महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, आठवलेंचा सल्ला. वंचितनं महाविकास आघाडीकडे 17 जागा मागितल्या. जितेंद्र आव्हाडांची माहिती. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, आव्हाडांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मोठी चूक केलेली. त्यानंतरही त्यांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रीपद मिळालं. ही आमची मोठी चूक झाली, आव्हाडांची टीका. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघातले लोक सिरियसली घेत नाहीत. आनंद परांजपेंची आव्हाडांवरती टीका. महायुतीचं जागावाटप सन्मानजनक पद्धतीनं पार पडेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू मैदानात. शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं. शेत करायला दिलं म्हणून आपणच मालक होत नाही. काटेवाडीमधल्या भाषणात श्रीनिवास पवार यांचा टोला. नाशिकच्या जागेवरती भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचाही दावा. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकतरी जागा मिळावी, मंत्री छगन भुजबळांची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार, राजू शेट्टींची माहिती. राज्यात 6 ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याची माहिती. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली महादेव जानकरांची भेट. महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरती दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार. कालच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय. चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार असतील, यावरती शिक्कामोर्तब. माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, शेकापचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची एकत्रित बैठक. पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर घर वापसीच्या तयारीत. येत्या 10 ते 15 दिवसात राज्यातल्या राजकारणात मोठा बदल होणार. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य. विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी पक्षाकडे कळवणार. मोहिते पाटलांची भेट घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीसमोर धैर्यशील मोहिते पाटलांच्या समर्थकांचा ठिय्या. मोहिते पाटलांच्या नाराजीबद्दल पक्षश्रेष्ठी नक्कीच काहीतरी मार्ग काढतील, महाजनांची प्रतिक्रिया. वर्ध्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत अंतर्गत संघर्ष. सक्षम उमेदवार देण्याच्या मागणीवरती काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचं प्रश्नचिन्ह. उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच कायम. शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं काँग्रेसकडनं उत्कर्ष रूपवते इच्छुक. आपल्यावरती अजूनही अन्याय झालेला नाही, अन्याय झाल्यावरती ठरवू, रूपवते यांचा महाविकास आघाडीला इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान. लोकसभा निवडणुकीचा ताणतणाव सहन होणार नसल्याचा डॉक्टरांकडनं सल्ला. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. आमदार रवी राणांकडनं भाजप आणि शिवसेनेचे संबंध खराब करण्याचं काम. शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांची टीका. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कान पकडून त्यांना गप्प करावं, अभिजित अडसूळ यांचा टोला. आमदार रवी राणांच्या वक्तव्याला आपण भीक घालत नाही, अभिजित अडसूळ यांचं प्रत्युत्तर. एनडीएच्या मित्रपक्षांना जबरदस्तीनं व्यासपीठावरती आणून नवनीत राणांचा प्रचार करायला लावू, आमदार रवी राणांनी केलं होतं वक्तव्य. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक. खोटं जात प्रमाणपत्र असलेल्यांना घरी बसवणार, आंबेडकरी नेत्यांचा बैठकीतनं निर्धार. यंदा रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ होणार आहे. शहरी भागात 9%, ग्रामीण क्षेत्रात 7% दरवाढ प्रस्तावित. 1 एप्रिलपासून किंवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर अंमलबजावणीची शक्यता. आता शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळणार बाजरी, ज्वारी आणि नाचणीचं चॉकलेट. विद्यार्थ्यांचं पोषण आहार सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातल्या शाळांमध्ये केलं जाणार चॉकलेटचं वितरण. राज्यातल्या 5 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल.
मुंबईत तापमान वाढलं. मुंबईसह MMR रिजनमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ शहरात वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळच्या राळेगाव आणि दारव्हा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. काही गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही अंशी सुटका. नागपूर शहरातल्या विविध भागांमध्ये तुफान पाऊस. घराबाहेर फिरायला निघालेल्यांची पावसामुळे उडाली तारांबळ. वर्धा जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका. गारपिटीमुळे गव्हाचं नुकसान तर उन्हाळी पिकांचंही नुकसान झाल्याचा अंदाज. अमरावतीलाही अवकाळी पावसाचा तडाखा. अमरावतीमध्येही शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी. अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी. पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा. हवामान खात्याकडून विदर्भातल्या काही भागात पावसाची शक्यता. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत किरण सामंतांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे आणि सामंत यांच्या होत असलेल्या गाठीभेटी कोकणात चर्चेचा विषय. RSSच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनं सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड केली आहे. समान नागरी कायदा देशभरात लागू व्हावा अशी आपली भावना पत्रकार परिषदेत होसबळेंनी केली भावना व्यक्त. पश्चिम क्षेत्राचे प्रचारक अतुल लिमये आणि अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख आलोक कुमार यांच्याकडे RSSच्या सह सरकार्यवाहक पदाची जबाबदारी. डॉक्टर मनमोहन वैद्य यांना पदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये 6 सहकार्यवाहकांची नियुक्ती. दत्तात्रय होसबळेंकडून घोषणा. कृष्णगोपाल यांचा नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश. भारताच्या राज्यघटनेतील अल्पसंख्याक संकल्पनेच्या व्याख्येचा पुनर्विचार व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी दत्तात्रय होसबळेंची. यवतमाळच्या भोयर बायपास पेट्रोल पंपाजवळ ST बसची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू. दुचाकी चालकाची पत्नी गंभीररित्या जखमी. भिवंडी तालुक्यातील खडवली नदीकिनारी बांधलेल्या लाकडी झोपड्यांना 9 ते 10 झोपड्या जळून खाक. स्थानिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश. पंढरपुरात विठुरायाचं दर्शन आता काचेच्या पेटीतनं. मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे देवाचं मुखदर्शन काच पेटीतनं घ्यावं लागणार. नाशिकच्या येवला तालुक्यात ममदापूर माळरानावरती रखरखत्या उन्हात पिवळा पळस फुलला. पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून याचा औषधासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर होतो. उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराचा आरोप खोटा. पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर. एका डॉक्टर महिलेनं जिंदाल यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूनं हा गुन्हा दाखल केल्याची माहिती. CA फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे-जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे स्थगित. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक 19 मार्चला जाहीर केलं जाईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढल्या. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बघेल यांच्यासह 16 जणांवरती गुन्हा दाखल. उत्तराखंडचे माजी मंत्री हरकसिंग रावत यांची सून अनुकृती गोसाईची काँग्रेसला सोडचिठ्ठी. वनघोटाळा प्रकरणी महिन्याभरापूर्वीच EDनं बजावलेली होती नोटीस. लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांचा पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजय. 2030 सालापर्यंत राष्ट्रपतीपदी कायम राहणार. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका न झाल्याचा अमेरिकेचा आरोप. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.